ही जी मक्का आहे या मक्कामध्ये आलता मित्रांनो बिबट्या. हे पहा एकदम चहा किती मस्त झाली. हे पहा एकदम चहा. हे पहा व्ह्यू. हे मित्रांनो मंदिर वगैरे आहे बघा. ठीक आहे मस्त वातावरण आहे. तुमचं माझ्या नाही का ब्लॉग मध्ये. आणि हे बघा इकडे जे इंडिकेटर तुटलं गाडीच्या मला जे चिपकून देऊ हे बंद पडेल पण मग असं चांगलं नाही वाटत ना ते त्याच्यामुळे असं राहून ते बाई वाटली घेतली फेविक्विकची इंडिकेटर असं बंद पडेल त्याला आपण करून टाकून देवा चिपकून तरी जाईन. असं राहीन कमीच कमी असं राहायचे असं राहील. इथे जे मित्रांनो आपली पालकाची भाजी उपटून पप्पा ठीक आहे काही मार सांगितली उपटली बघा काही इकडं जे कॅरेटामध्ये हे बघा छाना आणि तळवाक्यात द्यायचा इकडे काका असायचा ते देऊन देतो. आणि छाना तितका जड आहे हातोडी मोठी ले टोटल डायरेक्ट बाप ते आम्ही धरलं ऊसामध्ये. हे गाजर काळ सर ना ते बा ऊसामध्ये हाणलं काही बिनियाचं हाणलं आणि तिकडे कोळपे धरायचे आम्हाला. इकडे कोळपे झालं बैल. इथं जे मित्रांनो आम्ही आता कोळपे हाणले जवळजवळ इकडे बाकी आहे आणि इकडे हाणले एवढं मोठी ठीक आहे. आणि इकडे जे बैलांना गेलं बघा हो दूध काढून घेतलं डायरेक्ट या वावरामध्ये आले मित्रांनो. आता हे बघा भुईमुग कोळपे आणि काही तुरे आणि पवनचक्क्या बाकी ती खतरनाक दिसू राहिल्या आबाटामुळे लय मोठे दिसत्या पण कॅमेऱ्यामध्ये लहान लहान दिसतं सगळं त्याच्यामुळं. तर मित्रांनो आज सकाळी जवळजवळ 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ही जी मक्का आहे या मक्कामध्ये आलता मित्रांनो बिबट्या. ती एक जण मला म्हणे इकडून बिबट्या गेला म्हणे ते पुढं रोड आहे त्या रोडावरून पाहायला इकडच्या वावरातून इकडे आला म्हणे गेला असून तिकडे काही थांबला नसेल पण तुम्हाला की पायपावरून आहे का ठीक आहे. ह्या टायमावरून थांबला तेव्हा पुढं पलीकडून मक्का आहे तिकडून मक्का आहे आणि मक्का किती लांबी बा बेटची इतकी लंबली इकडं एक पाय काही दिसत नाही तिकडून ते होता म्हणे एक मोठा बिबट्या होता दांडगा त्याच्यामध्ये आता 5 पाय उमटले खिचवले होता मित्रांनो बहुतेक. कारण हे बाई इकडे जे मला 2-3 ठिकाणी पाय दिसू राहिले बाई इथे एक पाय हा आणि हे बाई हो एक पाय इथं आणि एक पाय इथं आहे एक पाय इथं आहे बरं का. हे बा इथं पण पाय बाय बा बा हे एक पाय आणि हा एक पाय म्हणजे लहान पिल्लू होतं जाऊन ते होता पण पाय उमठेली दुसरं इकडे कुठंच पाय नाही. इकडे जे या ऐकून असा आला असेल बहुतेक ते किंवा या मक्कातून आला असेल तर चला आता आपण बाहेर मित्रांनो जेवण करण्यासाठी आणि लाईन जायले सकाळचे धरून काळूगड उजाड पडा मग इकडं या पण उजाड पडा असा हे बस झालं बा उजाड. तर जे जेवण करू का तुम्ही काही काम नाही मला डाबा म्हणून तिकडे वारात घेऊन गेली वारात जायचं मला जीवर आलं जाऊ चहा करून घेऊ भूक संध्याकाळ इथे आपल्या किचनमध्ये जे इकडं म्हणजे ट्रेचं ये बसाचं चहा करून घेतात आहे का मस्तपैकी. ही मित्रांनो पत्ती हे बा बाकीच काय हो पण चालेल त्याच्यामध्ये मला खरं म्हणलं हे बा साखर याच्यात ठेवून देऊ आणि याला मस्तपैकी उकळून देऊ. आता अद्रकीचं खांडमध्ये पण आहे का अद्रकीचं खांड तरी आहे नाही इथं दूध आहे त्याच्यामध्ये हे बाई दूध आहे चहा उरली एकदम मस्त पाहिजे गरम वाफ उरली एकदम. हे पण एकदम चहा किती मस्त झाली आणि चाळणीची अशी आहे ना हळून घेतली एकदम मस्त भारी चहा झाली. हे पण एकदम चहा वाफा कशी निघू एकदम गरम गरम. आता जे लाईन आली ते टी व्ही चालू करून देऊ आणि तिकडे सोप्यावर बसल्या बसायची चहा पिऊ. आज सोमवार आहे आज रविवार आहे आम्ही जी इकडं येऊ बेल घेण्यासाठी आलो झाडाचा. हे बा इकडे दिदी आहे आणि इकडे वातावरण बघा असं आबाड आलं धावल्या हे बा धावल्या उठली हे बेल इकडे ना
तोड्यांनी ओले वरी आणि बाबा इकडे काटे याला हे बा काटे आम्ही जे बा एवढं बेल आणले काटे टोचले लिचवले आणि हिच्या जवळ पण बेल आहे माझं बा अरे बाप ती सोड मित्रांनो आपण गोरं संध्याकाळ टायमाला चारा पाणी करायच्या टायमाला आणि ते पाहिलं गेलो लाल गोऱ्याच्या खोट्यावर आता झालं मित्र संध्याकाळ मस्तपैकी बेसन केलं बाई लिंबू याच्यामध्ये ठीक आहे बिया काढून घेऊ आणि मस्तपैकी बेसन खाऊ आपण हे बघा मस्तपैकी बेसनमध्ये लिंबू टाकलं पोळी पापड इकडे करते मम्मी पोळ्या तर मित्रांनो आज आहे पार्ट 2 आणि आम्ही चाललो डोंगरगावला दर्शन करण्यासाठी मी पवन आणि पुढचे 2-3 मित्र गेले गाडी घेऊन आमच्या आधी आम्ही चालू होता ठीक आहे आम्ही चालू होता सरक माग गाडी घेतली आपल्याली चष्मा पाऊस कुठला होता इकडून आम्ही चालू होता डोंगरगावला हे बा हे 2 पोरं पुढं आणि दादा मी पवन आणि सगळे हे बा आणि वातावरण पण एकदम मस्त बाकी पाऊस पडलेला होता याची दमा नाही म्हणते टनम गाड्या कारण सगळं गेली ना तरी फालताची पुढं व्ह्यू पाहतो मला या रस्त्यानं जे मित्रांनो आम्हाला यानं टाकलं आता हे नवीन रस्ता काढा आहे ना एक सान्यानं द्या ना चव्हाण म्हणा मग पुऱ्या चपला भरून गेल्या हो पाण्यानं त्यानं काय करा ते बी समजत नाही आला आता इकडे जवळच पोहोचला आम्ही अजून 10 ते 5 मिनिटं इकडे मंदिर मित्रांनो आहे महादेवाचं आणि इकडे बा शाळेतले कॉलेजमधले पोरं येले फोटो काढून राहिले येऊ बाई पुढं पवन आणि मागं दाद्या मी आहे फोटो काढून आम्ही अजून फोटो पण काढणे आम्हाला मी दर्शन पण करणे ही बघा बोकळे आम्हाला दम लावून गेले रे चाल बघा हे बघा व्ह्यू हे मित्रांनो मंदिर वगैरे आहे बघा ठीक आहे या मित्रांनो मंदिरामध्ये मित्रांनो इकडे महादेवाची महादेव म्हणतो हनुमान देवाची जी मूर्ती आहे ती काचेमध्ये ब्लर दिसते आणि आता जी मी व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर केलेलं आहे ठीक आहे हे बघा माझी महादेवाची मूर्ती मध्ये व्हिडिओ करणार ब्लर नाही पण मी काढावर इकडे कासावे छोटासा ठीक आहे दर्शन वगैरे करू योबा मित्रांनो इकडून रस्ता आहे असा इथून पण मस्त वातावरण आपल्या जम्पिंग जायचं बाकीच काही जम्पिंग जायचं आपला एव्हा मंदिरवर बरं का एकदम पाऊस सुटला इकडे फोटो काढून राहिले पोरं इकडे ही 2 चालले बा पळतच आणि गाडी माझ्या जवळची आणि ती 2 उभे हे 2 काही आमच्या कॉलेजमधली पोरं आहे आमच्या बरोबरचे काही लहान आहे काही मोठे फोटो काढे आणि बा इकडे मंदिर आहे इकडे वातावरण म्हणजे मस्त होईल एकदम भारी इकडे साईडला तळे 2-3 मित्रांनो आम्ही चाललो होता घरी एकदम आणि रस्ता बागेती भारी एकदम खतरनाक नाही नजारा एकदम खतरनाक आणि वरती मंदिर आहे मित्रांनो मी आता घरी घराजवळ पोहोचलोच त्याला मग मस्त पैकी इकडं शाब्दाने भेट द्याला देखो गरम राहिलं पंखा आपल्याला चालू करू आलो मित्रांनो आम्ही चारा पाणी करण्यासाठी आणि आपली जी ढोरं वाट पोरली कुट्टी वगैरे जे काढून ठेवले अजून टाईम आहे चारा पाणी करायला इकडं साईडनं जे पाऊस सुटला होता त्यामुळं लवकर आणले मला ढोरं चारा पाणी करायला येऊन आणि इकडे वातावरण बघा खतरनाक झालं आज पूर्ण डायरेक्ट रोज असं काळा पटरात असतं एकदम ब्लॅक आज निळ आहे बा तुम्ही मी ना कोणतं फिल्टर लावेल ना काहीच हे रिअल आहे बा इकडं साधं आहे आणि इकडं हे डोंगरावरून आलो आम्ही तर आम्ही गाडीवर गेलो आम्हाला काही ताण नव्हता पण आमच्या बरोबर जे लहान लहान पोरं होते ती म्हणजे पाय दुखुरले निघून जाताना पण पै तिकून येताना पण पै 20 ते 25 किलोमीटर आज
झालं तेच झाली डायरेक्ट. भेटतो तुम्हाला मी संध्याकाळी, कारण संध्याकाळी आज उपवास बी सोडणे, आज सोमवार धरला तुम्ही ठीक आहे. ते पोरांनी तिकडे सोड म्हणे, पण मी तिकडे काही सोडणार नाही, इकडं घरी गेला सोडू आज संध्याकाळी. डोंगरावर गेलो, आपल्या गावामध्ये काही गेलो मी महादेवाच्या मंदिरात. महादेवाचं मंदिर इथं. मित्रांनो मोठा पिप्पळ हे बा, पिपळ खाली पण महादेवाचं मंदिर आहे. एक मूर्ती काढलेली दगडा कोरून. जे मित्रांनो जुनं मंदिर आहे महादेवाचं, पाहिलं असं मागच्या व्हिडिओमध्ये हे बा. आणि इकडं मोठं मंदिर आहे. घरी पोहोचून मित्रांनो चालू टी व्ही, आणि इकडं मस्त पैकी चिप्स आणले, ग्रिल चिप्स खाण्यासाठी. बिलकुल हे मित्रांनो आपलं घर, आणि आपल्या घरामध्ये जे मित्रांनो POPचे लाईट चालू केले मी तेव्हा मस्त पैकी निळे एकदम. ते पंखा बंद आहे, पंखा चालू करू तेव्हा स्पीड वाढली तेव्हा पंखा एकदम मस्त वाटतं, एकदम कूल असं वाटतं. वरतीच बघा तिथं. आता सोडते मित्रांनो, मला सोमवार उपवास आहे त्यामुळं ठीक आहे. चटणी घेतली मस्तपैकी, वरण पोळ्या. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण वगैरे केलं, काकाच्या घरामध्ये बसलं ठीक आहे. हे का फोन पाहत आहे, ते घरी वरती पंखा चालू आहे. आणि आमच्या घरात जे POP गेले आणि आमच्या घरात साधं आहे ठीक आहे. आम्ही जे मित्रांनो एक कुत्रं पाळून ठेवले ठीक आहे, पण ते जवळ येत नाही. म्हणजे आमचे एवढे ढोरं आहे ठीक आहे. पण माहिती बकऱ्या आहे, बैल आहे, सॉरी बैल म्हणतो, लाबडी, 2 मुगोर आहे, बच्चेला आता लहान लहान मोकळी खेळत्या. तेव्हा एक कुत्रं आहे ठीक आहे बा, किल्लर नसेल तसं तुम्हाला आता ठीक आहे. एवढं त्याला टाकलं पोळीन ते, पण ते जवळ येत माणसाच्या. ते बच्चे जवळ जात्या त्याचा वाज येतात, पण ते काहीच करीत नाही, इतकं शांत आहे. पण ते आमच्या जवळ येत नाही, आमची गाडी त्याला तर मारतात. वय आलं बा, एवढं बरं आहे की बा ते येईल. आणि आम्हाला काही भुकत वगैरे नाही. ते त्याला पोळी घेतली आणि तिकडे जाऊन खाईन ती. तिकडून पोळी उखडली, पलीकडे नेली आणि तिकडे खात आहे. आणि आजचा ब्लॉग थांबतो. कमेंट नक्की सांगा कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.